नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपली मेन्स लेवलची सिरीज आहे सुरू. त्यामध्ये आपण सर्व काही गोष्टी पाहिल्या आहेत. मेन्सला जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्यामध्ये मिसलिनियस टॉपिक्स मध्ये इनपुट आउटपुट म्हणा, कोडेड डायरेक्शन सेन्स असे प्रत्येक टॉपिक आपण पाहिलेले आहेत. ओके. आणि मेन्स लेवलचे जे काही पझल्स आहेत ते पण आपण पाहिलं आहे. आज आपण जे काही मेन्स लेवलचं पझल आहे ते पाहणार आहे. पण यामध्ये काय असणार आहे, हे असणार आहे कोडेड पझल. म्हणजेच काय, तर यामध्ये जे काही कंडिशन्स आहेत हे कोडेड फॉर्म मध्ये आहेत. त्याला आपण डिकोड करायचं आहे. म्हणजे कोडेड फॉर्म मध्ये म्हणजे त्यांनी कंडिशन दिलेले असतात, याला हे म्हणायचं ते नॉर्मल. ओके. तर हे असं पझल आहे. ओके. त्याला आपण सॉल्व्ह करणार आहे. त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे पाहणार आहे. तर ठीक आहे, आपण सुरू करू. तर बघा, हे पझल आहे. इथं काय म्हणलंय, 8% नॉर्मल पझल आहे. आपल्या नॉर्मल पझल सारखं, फक्त जे काही कंडिशन्स आहेत हे बघा, हे कंडिशन हे कोडेड फॉर्म मध्ये आहेत. ओके. त्यालाच आपण सॉल्व्ह करायचे. तर बघा, 8% आहेत म्हणले. डीजे, दिया, जिया, किया, निया, पिया, रिया, सिया, झिया, सगळं हे आहे. फक्त याचे जे काही स्टार्टिंग लेटर आहेत ते वेगळे आहेत का बघा. डीजे, के, एन, पी, आर, एस आणि झड. ओके, ऑल वेगळे आहेत. हे एका सर्क्युलर टेबलवर बसले आहेत म्हणले, फेसिंग इनसाइड. ओके. आणि हे डिफरंट आय टी कंपनीमध्ये काम करतात. IBM आणि ओरेकल आणि मायक्रोसॉफ्ट अँड सो ऑन. ओके. आणि त्यांचं डिफरंट सॅलरीचं पॅकेज पण आहे म्हणले. ओके. 2 लाख ते 9 लाखापर्यंत. ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग नेक्स्ट बघा, इथं काय म्हणलंय, ते जे काही कंडिशन्स आहेत हे सर्टन लँग्वेज मध्ये आहेत म्हणले. म्हणजे जर एका कंडिशन मध्ये समजा जर A-B असेल तर काय, तर जे काही 2 पर्सन्स ए आणि बी मध्ये आहेत म्हणजे हॅश जर असेल, समजा हॅश जर असेल, तर समजा दिया हॅश दिया हॅश जिया असेल, याचा अर्थ काय, दिया आणि जिया मध्ये दोघ जण आहेत, हा याचा अर्थ. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे A%B, म्हणजेच सॅलरी ऑफ A इज ट्वाइस द सॅलरी ऑफ बी. सिम्पल. जर कुठं पर्सेंटेज असेल दोघांच्या कंडिशन मध्ये, तर एखाद्याची सॅलरी इज इक्वल टू 2 इंटू बी असं असणार आहे. ओके. ही कंडिशनचा मतलब हा आहे. ओके. आय होप हे समजलं असेल. आणि नेक्स्ट आहे ए अँड बी. अँडचा मतलब आहे ए अपोजिट टू बी. अँड जर असेल दोघांमध्ये तर त्यामध्ये असणार ए हा जो काही आहे अपोजिट टू बी, याचा मतलब हा. आय होप हे तुम्हाला समजत असेल, काहीच नाही. ओके. नेक्स्ट आहे ए लेस दॅन बी, मीन्स सॅलरी ऑफ ए इज लेस दॅन सॅलरी ऑफ बी. सिम्पल आहे. म्हणजे आता जर समजा इथं असेल ए लेस दॅन असं जर असेल, तर याचाच अर्थ आहे बी इज ग्रेटर दॅन ए. त्यालाच फक्त सॅलरीच्या फॉर्म मध्ये दिलंय त्यानं. ओके. तर हे आहेत कंडिशन्स. हॅशटॅग असेल तर काय करायचं, हे असेल तर काय करायचं. तर आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू. त्याचे कंडिशन दिलेले आहेत. तर बघा, आपण इथपर्यंत आलो होतो. इथपर्यंत आपलं झालं होतं. पण आतापर्यंत काय काय दिले ते आपण इथं मांडून ठेवू. तर समजा इथं हे आहे, जास्तच मोठं झाला, हे आपण असं हे काढू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आपण असे 2 कंडिशन घेऊ म्हणजे आपल्याला नंतर त्रास नाही होणार. 1, 2, 3, हे 4, 5, 6, 7 आणि 8. ओके. 8 जण आहेत म्हणले सर्क्युलर टेबलवर, आणि ते सर्व जण जे आहेत ते इनवर्ड फेसिंग आहेत. आणि हे जे काही हॅशटॅग आणि हे आहेत त्याचे काही कंडिशन आहेत ते आपण बघू. तर बघा, नेक्स्ट आहे, डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू. दिया हॅशटॅग निया. हॅशटॅगचा मतलब काय, दोघ जण आहेत. आता डी अँड एन मध्ये दोघ जण आहेत. ही कंडिशन घेऊ आपण लिहून. नेक्स्ट आहे ओरॅकल अँड मायक्रोसॉफ्ट. अँडचा मतलब काय, ए अपोजिट टू बी, म्हणजे ओरॅकल अपोजिट टू मायक्रोसॉफ्ट. इथं लिहायचं ओरॅकल अपोजिट टू मायक्रोसॉफ्ट, काहीच नाही. ओके. नेक्स्ट बघा, जिया पर्सेंटेज जिया, जे पर्सेंटेज झड असं आपण धरू. पर्सेंटेज मीन्स द सॅलरी ऑफ ए इज ट्वाइस ऑफ सॅलरी बी, म्हणजेच ए ची सॅलरी म्हणजे जियाची सॅलरी जियापेक्षा डबल आहे. मग असं लिहायचं इथं, जिया इज इक्वल टू 2 इंटू जिया. ओके. इथं झड. ठीक आहे.
नेक्स्ट आहे सिया हॅश किया. हॅश म्हणजे काय, दोघ जण आहेत त्या दोघांमध्ये यस आणि के मध्ये दोघ जण आहेत, यस अँड के मध्ये दोघ जण आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा ओरॅकल पर्सेंटेज विप्रो. ओरॅकल पर्सेंटेज विप्रो. पर्सेंटेज मीन्स काय, ए ची सॅलरी बी पेक्षा दुप्पट आहे, म्हणजे ओरॅकलची सॅलरी विप्रो पेक्षा दुप्पट आहे. म्हणजेच इथं लिहायचं ओरॅकल इज इक्वल टू 2 इंटू विप्रो. सिंपल. हे कंडिशन आपण लिहून घेतलं. नेक्स्ट आहे रिया अँड किया. अँडचा मतलब काय, आता बघितलं आपण ए अपोजिट टू पी, म्हणजेच रिया इज अपोजिट टू किया, म्हणजे आर इज अपोजिट टू के. आर इज अपोजिट टू के. हे आर के का घेतोय आपण, कारण इथं प्रत्येकाची नावं झिया सिया डिया असे आहेत, पण त्याचं जे काही स्टार्टिंग लेटर आहे ते वेगवेगळं आहे, म्हणून आपण हे घेतलं तरी आपल्याला कन्फ्युज नाही होणार. ओके. रिया अपोजिट टू किया, हे तुम्हाला समजलं असं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा उरलं काय मग, 7 अँड IBM. 7 अँड IBM. अँडचा मतलब काय, ए अपोजिट टू बी. इथं ए अपोजिट टू बी, म्हणजेच जे काही 7 आहे, 7 लाख ज्याची सॅलरी आहे ती IBM च्या अपोजिट आहे. 7 लाख अपोजिट टू IBM. बेस्ट. ओके. नेक्स्ट आहे दिया इज लेस दॅन पिया. म्हणजेच जो काही लेस दॅनचा सिम्बल आहे त्याचं डायरेक्ट सॅलरीशी कम्पेअर केलंय, म्हणजे दियाची सॅलरी पियापेक्षा कमी आहे. डायरेक्ट आपण इथं लिहून घ्यायचं, म्हणजेच पिया इज ग्रेटर दॅन दिया इन सॅलरी. ठीक आहे. हे झालं. आता नेक्स्ट बघा, आता एक एक्झाम्पल दिले. 7 अँड IBM मीन्स वन हुज सॅलरी इज 7 लाख सीट अपोजिट टू बी, जे आपण काही इथे घेतलंय. ओके. त्यालाच एक्झाम्पल न त्याने सांगितलंय. सॉरी. आता नेक्स्ट बघा, इथं आणखीन काही कंडिशन आहेत. आता इथं कोडेड फॉर्म मध्ये कंडिशन दिले, आता इथे डायरेक्ट कंडिशन दिले. ते बघा मग काय होणार. जिया सीट इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू वर्क इन मायक्रोसॉफ्ट. ओके. आता बघा जिया इमिजिएट लेफ्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट. ओके. हे झालं कंडिशन. पण नेक्स्ट आहे बघा, अँड हॅज अ सॅलरी ऑफ 6 लाख. आता हे जे काही 6 लाख सॅलरी आहे हे कुणाची असणार हो, हे मायक्रोसॉफ्ट वालेचे असणार का जियाची असणार. ऑब्व्हियसली कुणाची, जियाची असणार. कारण आपण बघितलंय जर कुठं कॉमा असेल त्याच्यानंतर, किंवा कॉमा किंवा काही जरी असेल त्याच्यानंतर जर विच असेल, हू असेल, तर ती जी काही गोष्ट आहे ती इमिजिएट जो काही वर्ड आहे त्याला लागू होणार. ओके. म्हणजे सॅलरी जर हू जर राहिला असतं अँडच्या जागी तर ती सॅलरी मायक्रोसॉफ्टची झाली असती. ओके. आणि इथं अँड असल्यामुळं जी काही सॅलरी असेल, ती जी काही टर्मिनॉलॉजी असेल ती फर्स्ट वाला जो काही आहे त्याला लागू होणार. ओके. आय होप हे सिंपल तुम्हाला समजलं असं. आता इथं जियाची सॅलरी काय 6 लाख, मग इथं लिहून घ्यायचं जिया इज इक्वल टू 6, आणि हे झाला विषय. नेक्स्ट बघा, निया सिट्स ऍडजस्टंट टू किया. किया हू वर्क्स इन इंटेल. निया आणि किया हे आहेत म्हणले, पण किया हे इंटेल मध्ये काम करते. ठीक आहे. किया इज इक्वल टू इंटेल. सिंपल. हे झालं. आता नेक्स्ट आहे सिया नीदर वर्क्स इन ओरॅकल नॉर मायक्रोसॉफ्ट. सियाची कंडिशन आहे सिया इज नॉट इक्वल टू ओरॅकल अँड मायक्रोसॉफ्ट. ओरॅकल अँड मायक्रोसॉफ्ट. ठीक आहे. ही पण कंडिशन झाली. नेक्स्ट आहे रिया डज नॉट सिट ऍडजस्टंट टू मायक्रोसॉफ्ट. जे काही रिया आहे डज नॉट सिट ऍडजस्टंट टू मायक्रोसॉफ्ट असं म्हणलंय. हे पण झालं. ठीक आहे. ह्या कंडिशन झाल्या. दिया डज नॉट वर्क इन ओरॅकल. डी पण ओरॅकल मध्ये नाही. डी कुठं आहे का, इथं पण लिहू. आता डी इथं लिहू कट करून, आणि इथं डी लिहू. संपला विषय. आता हे पण कंडिशन झाली दिया. आता नेक्स्ट आहे द पर्सन हू वर्क इन कॅम्पेजिमिनी जे काही असेल हॅज सॅलरी विच इज अ प्राईम नंबर. म्हणजे जो काही कॅपजेमिनी मध्ये आहे त्याची सॅलरी प्राईम नंबरची आहे म्हणले. इथं घेऊ आपण कॅप इज इक्वल टू प्राईम नंबर सॅलरी प्राईम. ठीक आहे. तर 2 ते 9 मध्ये 8 जणाला बसवायचे आपल्याला. ठीक आहे. मग बघा, नीदर सिया नॉर दिया सिट अपोजिट टू झिया.
ठीक आहे. एस अँड डी अपोजिट आहेत का ह्याच्या म्हणले, झियाच्या नाही. झिया इज वर्क इन IBM. झिया हे IBM मध्ये वर्क करते, ही कंडिशन आहे. निदर सिया नॉर दिया अपोजिट टू झिया. झिया हू वर्क्स इन IBM. ओके. डिफरन्स बिटवीन सॅलरी ऑफ निया अँड द सॅलरी ऑफ गुगल इज 5 lakh. निया अँड गुगल मध्ये जो कोणी आहे त्याचा डिफरन्स जो आहे, आता इथे लिहू आपण निया मायनस गुगल इज इक्वल टू 5 lakh. ही झाली कंडिशन. नेक्स्ट आहे सिया डज नॉट वर्क इन गुगल. सिया ही गुगल मध्ये नाही, इथं सिया. ठीक आहे. एवढ्या कंडिशन्स आहेत. आय होप तुम्हाला सगळं इथंपर्यंत झालं असेल. कंडिशन्स तर झाल्या. आता याला बसवायचं कसं ते बघू आपण. ओके. बघा कोणत्या कंडिशन पासून आपण सुरू केलो तर लवकर होऊ शकतं. आपण इथं सॅलरी लिहून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ओके. सॅलरी लिहून घेऊ. 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे डबल काय काय असू शकतं बघा. 4 आणि 2 असू शकतं, 3 आणि 6 असू शकतं, 4 आणि 8 असू शकतं. 3 कंडिशन डबलच्या होणार आहे म्हणजे ओके. तर बघा आता कुठून सुरू करू शकतो आपण बघा. आता बघा इथं एस आणि के मध्ये दोघ जण आहेत. ओके. पुन्हा के आणि एन हे इमिजिएट नेबर आहेत. पुन्हा आर के च्या अपोजिट आहे. ठीक आहे. तर आपण त्याच्यापासून सुरू करू शकतो आपण. आता काय एस थर्ड टू द राईट ऑफ के आहे, के इज थर्ड टू द राईट ऑफ एस आहे, असं काही आहे का? नाही नाही नाही, दोघ जण आहेत त्याच्यामध्ये. सी अँड के मध्ये दोघ जण आहेत असेल इथं कंडिशन. रिया सिया हा इथं हॅशटॅग मीन्स 2 पर्सन्स सी आणि के मध्ये. ठीक आहे. आपण सुरू करू. समजा सियाला इथे घेतलं आणि कियाला इथे घेतलं, सिया आणि कियाला इथे घेतलं. ओके. ठीक आहे. के आणि एन पुन्हा हे आहेत. नेक्स्ट आहे के च्या अपोजिट आर आहे म्हणलं रिया. के च्या अपोजिट आर आहे. समजा ही जर कंडिशन आपण घेतली, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, तर के आणि एन आहे. पण एन आणि डी मध्ये दोघं जण आहे. नेक्स्ट बघा एन. जर एन जर इकडे घेतलं तर एन आणि डी मध्ये दोघं जण आहे. डी इकडे पण येत नाही, एन आणि डी मध्ये इकडे आहेत, इकडे पण येत नाही. म्हणजे एन ला काय राहिली एकच जागा, के आणि एन. आणि केला इंटेल आवडतंय, हे समजलं असेल तुम्हाला. मग याच्यावरून डायरेक्ट आपण घेऊ एस आणि के. आता केला लेफ्ट साईडला एकदा घेतलं, केला राईट साईडला एकदा घेऊ. के आणि एस मध्ये दोघं जण आहेत. 1 2 के. ओ नो 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 नो, वन मिनिट. इथं आपण एकच जणाला घेतलंय के आणि एस मध्ये. ओके. सॉरी, आपलं चुकलं असतं. इथं केला जर घेतलं, समजा इथं केला जर घेतलं, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इथं आर ला जर घेतलं समजा, तर बघा आता इथं जर एन ला घेतलं, समजा एन ला इथं जर घेतलं तर इकडं डी येऊ शकत नाही लेफ्ट साईडला, आणि एन ला इकडे जर घेतलं तर डी इकडे येऊ शकत नाही. म्हणजे एका जागी एन, दोन्ही जागी एन बसू शकतंय. ठीक आहे. एस आणि डी झेडचा नेबर नाही. डी आणि एन मध्ये दोघं जण. एन इथे घेतलं तर इकडे डी येत नाही, डी इकडे येते. आणि एन जर इकडे घेतलं तर डी इकडे येते. ओके. 4 कंडिशन व्हायले. शब्बास. मस्तानी. तर आपण कुठून सुरू करू शकतो, एक कंडिशन आपण बसून घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. समजा एस आणि के ला इकडे झालं, के इंटेल आहे म्हणले, के इज इंटेल. ओके. हे एस आणि के झालं, के आणि एन झालं, के आणि एन पाहिजे. आता समजा एन ला इथे घेतलं, एन ला का तिथे घेतलं, म्हणजे आपल्याला कंडिशन कमी करायची आहेत. कंडिशन कसं कमी होणार याच्यातून. आता एन आणि गुगल मध्ये एक जण आहे इथं बघा खाली, हे कंडिशन जे आहे, एन आणि गुगल मध्ये एक जण आहे म्हणलंय. जर एन जर इकडे घेतला असता लेफ्ट साईडला, आता इथे एन घेतलं, गुगलला 2 कंडिशन येतात परत. गुगल इकडे पण बसू शकतं आणि गुगल इकडे पण बसू शकतं. आपल्याला कंडिशन कमी करायची. मग एनच्या जो काही राईट साईडला आहे इकडे तर गुगल येऊ शकत नाही, कारण एसला गुगल नाही म्हणलंय. आणि नाही, एन आणि गुगल मधला जो काही डिफरन्स आहे तो 5 lakh आहे, आणि गुगलला एस आवडत नाही. ओके. सॉरी,
एन आणि एस मध्ये काही नाही प्रॉब्लेम. ठीक आहे, नेक्स्ट बघू. असं कंडिशन थोडं जरा प्रॉपर म्हणजे कधी कधी घोळ होतो, लक्ष ठेवायचं. मग डी आणि एन मध्ये दोघं जण आहेत. आता इथून सुरू करू. डी आणि एन, 1 आणि 2. इथं जर डी घेतलं, समजा इथं जर डी घेतलं, डी आणि एन मध्ये दोघं जण घेतलं, मग काही कंडिशन आहे का? एस आणि डी हे झेडचं अपोजिट नाहीत. आता बघा, एस आणि डी काही आहेत, हा झेडच्या अपोजिट नाहीत. एस आणि डी म्हणजे झेड इथे येईल का? इथं पण येणार नाही, झेड इथं पण येणार नाही. मग झेडला जागा उरली कुठली? इथलीच. मग इथं जर झेड घेतलं आणि झेडला आयबीएम आहे, झेड इज इन आयबीएम, झेड हा आयबीएम ला आहे. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. इथवर ना कंडिशन झाली आपली, हे पण कंडिशन झाली. पुन्हा के आणि एन ची पण कंडिशन झाली. 7 च्या अपोजिट आयबीएम आहे म्हणले, म्हणजे एन ला 7 लाख येणार, इथे एन ला 7 लाख येणार. इथं झालं, ही पण कंडिशन झाली. एस ओरॅकल नाही, मायक्रोसॉफ्ट नाही, जे काही कॅप आहे त्याला प्राईम नंबर आहे म्हणलंय. एन झालं. आर आणि मायक्रोसॉफ्ट पण नाही. आता बघा, मायक्रोसॉफ्ट तिथं येणार, झेड राहिलं. अजून कोण कोण राहिलं बघा? दिया राहिली, दिया झाली इकडं, दिया झाली, जिया राहिली, किया झाली, पुन्हा निया पण झाली, पिया राहिली आहे, रिया झाली, सिया झाली आणि जिया झाली. जी आणि पिया राहिली. आता जे आणि पी ची काही कंडिशन आहे का बघा. आता जे हा मायक्रोसॉफ्टच्या इमिजिएट लेफ्टला आहे म्हणले. आता बघा, जे हा मायक्रोसॉफ्टच्या इमिजिएट लेफ्टला आहे, मग जे इथे येईल का? जे इथे येईल का? जे नाही, कारण केला इंटेल आहे. मग बघा, आता जे जर इथे घेतलं, समजा जे जर इथे घेतलं, इथं जर जे घेतलं, तर इथं एसला मायक्रोसॉफ्ट येईल. एसला मायक्रोसॉफ्ट येईल. पण जो काही आर आहे, आर म्हणजे जे काही रिया आहे, ही मायक्रोसॉफ्टची इमिजिएट नेबर नाही, म्हणजे ही कंडिशन आपली चुकली. मग एन ला आपण कुठं घेऊ शकतो? एन एक झाली कंडिशन एनची, एन इकडे पण येऊ शकतो ना. ओके, एस आर, हा केच्या अपोजिट आर आहे, ती कंडिशन आपली बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आपण कंडिशन एलिमिनेट करतोय. ओके, म्हणून प्रॉब्लेम येतो. ठीक, नेक्स्ट बघा. आता एन ला जर इकडे बसवलं, ओके, एन ला इकडे बसवलं. आता एन आणि डी मध्ये दोघं जण आहेत. इकडे तर डी येणार नाही, 1 आणि 2 लेफ्ट साईडला, मग राईट साईडला डी येणार, इथं डी येणार. मग परत डीच्या अपोजिट इथं झालं आर मायक्रोसॉफ्ट, नाही म्हणले. 7 च्या अपोजिट हे म्हणलंय आयबीएम, ज्याचं काय आयबीएम आहे तो 7 च्या अपोजिट, आणि आयबीएम हे झेडला येणार. मग झेड कुठे येणार नाही, झेड इथं पण येणार नाही, झेड इथं येणार नाही, आणि झेड इथं पण येणार नाही, म्हणजे इथं ऑलरेडी येणार. म्हणजे झेडला 2 जागा आहेत. आता बघा, झेडला 2 जागा आहेत. समजा जर झेड इथे घेतला किंवा झेड इकडे घेतलं, परत 2 कंडिशन होणार. मग आता याला कमी कसं करायचं? के आणि एन झाली, डी आणि एन मायक्रोसॉफ्टच्या इमिजिएट लेफ्टला हे आहे, जेची सॅलरी 6 लाख आहे. ओके, आणि जेची सॅलरी झेड पेक्षा डबल आहे. आता बघा, जेची सॅलरी झेड पेक्षा डबल आहे आणि जेची जी काही सॅलरी आहे ही 6 लाख आहे. मग झेडची काय सॅलरी झाली? 3 लाख. इथं सिंपल, इथं 3 लाख, मग ह्याचं काय? 6 लाख. संपलं. हेच म्हणजे 3 आणि 6चा संपला विषय. ओके, झेडची कंडिशन जर कमी करायचं म्हणलं, एनला कोण आवडते का ते बघा पहिल्यांदा. ओके, केला इंटेल आहे, संपलं, काही प्रॉब्लेम नाही. मायक्रोसॉफ्टच्या इमिजिएट लेफ्टला जे आहे, मायक्रोसॉफ्टच्या इमिजिएट लेफ्टला जे आहे म्हणलंय, जेची 6 लाख आहे. मायक्रोसॉफ्ट आणि आर नाही, मायक्रोसॉफ्ट आणि आर नाही, मायक्रोसॉफ्टला इकडे 3 कंडिशन आहे. समजा झेडला इथं घेण्यापेक्षा झेडला जर इथे घेतलं, समजा, कारण मायक्रोसॉफ्टची आपल्याला कंडिशन कमी करायची, झेडला जर इथे घेतलं, ओके, झेडला आयबीएम आवडते, झेडला आयबीएम दिला, आणि झेडच्या जो कोणी अपोजिट, आयबीएमच्या अपोजिट हे 7 लाख आहे. आणि मग इथं जे येणार नाही, कारण जेची सॅलरी 6 लाख आहे. मग जेला इथं बसवावं लागेल. जेला जर इथं बसवलं तर एनला मायक्रोसॉफ्ट येईल, यांची सॅलरी, जेची सॅलरी 6 लाख आहे, आणि झेडची सॅलरी मग काय झाली? 3 लाख. झेडची सॅलरी झाली 3 लाख. ओके, ठीक आहे, कारण इथं हे झालं जे मायक्रोसॉफ्ट आरच्या इमिजिएट लेफ्टला हे पण नाही, आणि हे पण झालं जे हे 2x आहे झेड पेक्षा, हे पण झालं. आता ओरॅकल आणि मायक्रोसॉफ्ट अपोजिट आहे म्हणले, ओरॅकल आणि मायक्रोसॉफ्ट. मग इथं ओरॅकल एसला येणार, एसला इथं ओरॅकल आला. आय होप हे समजलं असेल. ही पण कंडिशन झाली.
ही कंडिशन झाली. आता सगळ्यात महत्वाचं, यसला ओरॅकल आणि मायक्रोसॉफ्ट हे दोघं पण नाही. त्या कंडिशनवरून चुकलं. हेच कंडिशन का चुकीची आहे हे समजलं असेल तुम्हाला. यसला ओरॅकल आणि हे पण नाहीत. मग परत इथून मायक्रोसॉफ्ट काढायचं, कारण इथं जे येणार नाही. झडची कंडिशन आपण वेगळी केली होती ना. झडला 2 जागा होत्या. झड इथं पण बसू शकतो. ओके, म्हणून ओरॅकल यसला येणार नाही. आपण कंडिशन का चुकत आहेत हे बद्दल मी डायरेक्ट पण बसू शकतो. फक्त कंडिशन का चुकत आहेत ते बघायला आलो आपण. ओके, मग बघा इथं जर झडला बसवलं, समजा इथं जर झडला बसवलं, झडला आयबीएम आवडतं, झडला दिला आयबीएम, संपलं. झडच्या अपोजिट 7 लाख आहे, झडच्या अपोजिट 7 आहे, इथं आहे आयबीएमच्या अपोजिट 7 लाख आहे. ओके, हे झाले कंडिशन. आता उरलं कोण? जे इथे येणार, जे इथे येणार नाही. समजा जे जर इथे घेतलं आणि जेला हे आवडणार नाही, मायक्रोसॉफ्ट आवडणार नाही. ओके, जेची जी काही सॅलरी आहे ही 6 लाख आहे, म्हणून तिथे येणार नाही. कारण इथं बघा ना, जिया सिट इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू लाईक मायक्रोसॉफ्ट अँड ही सॅलरी इज 6 लाख, म्हणून तिथे येणार नाही. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून एक अंदाज आला असेल, जे काही के आहे हे लेफ्ट साईडला तर येणार नाही, कारण लेफ्ट साईडचे आपण प्रत्येक कंडिशन बघितलं, ते प्रत्येक कंडिशन मध्ये काही ना काही चुकीचं होत आहे. ठीक आहे, आता लास्ट आपण बघू. इथं समजा लास्ट पण येणार नाही, कारण इथं मी ह्याला बसवणार होतो जियाला, आणि जियाला इथं बसवलं तर मायक्रोसॉफ्टच्या इमिजिएट लेफ्टला जियाची सॅलरी 6 लाख आहे, पण झडला एकच जागा उरणार होती, झडला इथली, आणि झडच्या अपोजिट मग परत 7 लाख येणार होतं. म्हणून पहिली कंडिशन झाली आपली. समजलं तुम्हाला? मग आता एकच आपल्या ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल, जो काही के आहे हा यशच्या राईट साईडला बसणार आहे, तर त्याला बसवायचं आणि त्याच्यावरून मग 1-2 कंडिशन घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे बघा पझलचं तुम्हाला हे समजलं असेल, पझलचं छोटं पझल असलं तरी गेम करू शकतो आपला. ठीक आहे, हा मग तसं की आपण इथं घेतलं केला, इथे एक जण बसू शकतो. हा ठीक आहे, केला इथे घेतलं के आणि एन, कारण एस आणि के मध्ये दोघ जण आहेत, इथं आहे ती कंडिशन, ही कंडिशन ती एस आणि के मध्ये दोघ जण झाले. केच्या इथं एन जर घेतलं, आर आणि के सगळ्यात महत्वाचा अपोजिट आहे म्हटलंय, इथं आर जर घेतलं, इथं जर आर घेतलं. ओके, कारण इथं कंडिशन आहे ती आर आणि के ची. एन हे इमिजिएट नेबर आहे केचा इमिजिएट नेबर एन, म्हणजे इथे एकदा एन येईल. आणि केला इंटेल आवडते म्हणले, केला इंटेल आवडते, मग तसं इथे घेतलं. ओके, केला इंटेल आवडतं, इथे घेतलं इंटेल, सिंपल. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. आर के झालं, के एन झालं, आर आणि मायक्रोसॉफ्ट नाही. ठीक आहे, संपलं. आता बघा, मग आपण नेक्स्ट कंडिशन काय घेतली होती की के आणि एन, आर आणि के अपोजिट आहेत. एस आणि डी च्या अपोजिट हे नाही आपला. ही सगळ्यात महत्वाचं दुसरी कंडिशन राहिली. डी आणि एन मध्ये दोघ जण आहेत, ही पण कंडिशन राहिली. डी आणि एन मध्ये दोघ जण आहेत. आता डी इकडे येईल का लेफ्ट साईडला? नाही, डी राईट साईडला येईल. 1, 2 इथं डी आला. ओके, आता बघा कशामध्ये डी आणि एन मध्ये दोघ जण आहेत, मग डी इकडे येईल का राईट साईडला? लेफ्ट साईडला येईल. 1, 2 इकडे डी घेतला. आता बघा, डीच्या आणि एसच्या अपोजिट झड नाही म्हणले, ही कंडिशन. डीच्या आणि एसच्या अपोजिट झड नाही, मग इथं झड कुठं राहिली? झडला जागा एकच राहिली, झडला आयबीएम आवडतंय, इथं झडला आयबीएम झालं. आयबीएमच्या अपोजिट 7 लाख आहे म्हणले, मग इथं 7 लाख घ्यायचं, इथं 7 लाख. ओके, मग आता इकडे झडला जागा बघा किती उरल्या. हा आर आहे, हा झड नाही आर. ओके, आर आहे. मग इथं तर झड येणार नाही ऑब्व्हियसली. इकडे येणार का? इथं पण झड येणार नाही. मग झडला जागा परत इथं 1 आणि इथं 1, 2 जागा उरल्या. इकडे झड बसले ऑलरेडी, मग पहिल्यांदा इकडे बसून बघू. ठीक आहे, त्याच्यावर जर बसलं, इथं डी आणि एन ची कंडिशन झाली. आता बघा, मायक्रोसॉफ्टच्या इमिजिएट लेफ्टला जे आहे, आणि मायक्रोसॉफ्टच्या अपोजिट ओरॅकल आहे. आता बघा, जेला कुठली जागा आहे? जेला इथे एक जागा आहे आणि जेला इथे एक जागा आहे. समजा इथं जर मायक्रोसॉफ्ट दिलं एनला आणि इथं जर जे घेतलं इथं, तर मायक्रोसॉफ्टच्या अपोजिट ओरॅकल आहे, इथं पण आयबीएम आहे ऑलरेडी, म्हणून इथं येणार नाही. मायक्रोसॉफ्टला एकच जागा उरली, इथं हे आलं मायक्रोसॉफ्ट, इथं आला जे, मग उरला कोण? पी हा कुठे येईल? इथे येईल. ठीक आहे, अजून पझल झालं नाही, रुको. डीच्या मायक्रोसॉफ्टच्या इमिडिएट लेफ्टला जे झालं. ओके,
आपण हे नीट घेऊ थोडा. मायक्रोसॉफ्टच्या इथं आहे कंडिशन, मायक्रोसॉफ्टच्या इमिजिएट लेफ्टला जे, आणि जेला हा 6 लाख आहे. जेला 6 लाख घेतला आपण. आणि मायक्रोसॉफ्टच्या अपोजिट कोण आहे? मायक्रोसॉफ्टच्या अपोजिट कोण आहे? ओरॅकल. इथं आहे ओरॅकल, इथं ओरॅकल आहे. मग इथं ओरॅकल जर घेतलं, इथं ओरॅकल घेतलं, ठीक आहे, हे संपला विषय. येसला पुन्हा मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकलचा आवडत नाही, हे संपला विषय. हे पण संपलं. आरच्या इमिजिएट जे काही आहे हा मायक्रोसॉफ्ट नाही म्हणते, ते पण झालं. 7 लाख हे पण झालं. ओरॅकलची जी काही, हा सगळ्यात महत्वाचं इथं, जर जेची सॅलरी ही झेडपेक्षा दुप्पट आहे, मग झेडची सॅलरी किती असणार? 3 लाख, कारण जेची 6 लाख आहे. जेचे, हा ओके, हे झालं कंडिशन. एन आणि गुगल मध्ये 5 लाखाचा डिफरन्स आहे. आता एन कुठं आहे? एनचं 7 आहे, एनचं 7 आहे. आणि मग आता हे कसं विषय? हा, एनचं 7 आहे, मग गुगलची सॅलरी किती असणार हो? गुगलची सॅलरी असणार 2 लाख. गुगलची सॅलरी असणार 2 लाख. ही झेड आहे, 2 लाख नाही, आणि ते आयबीएमची सॅलरी 3 लाख आहे. मग गुगलला येणार 2 लाख. मग 2 लाख कुठं बसू शकतो? आणि गुगल पण पाहिजे. मग इधर गुगल येसला येईल किंवा आरला येईल. आता गुगल कुणाला तर आवडत नाही, ओरॅकल डीला पण आवडत नाही. इथे ही कंडिशन झाली. आणि हे काय? ओरॅकलची सॅलरी दुप्पट आहे. इथे कुठं कंडिशन आहे का ती? दिया डज नॉट, सीआर या ओरॅकल नॉट. इथे कंडिशन आहे का वर? हा, ओरॅकल, विप्रो, विप्रो आहे, विप्रो, हे विप्रो आहे, हे विप्रो. ओके, हा, हे झाली कंडिशन. आता बघा, गुगलला 3 लाख सॅलरी, हा 3 लाख सॅलरी गुगलची, आपल्याला समजलं आहे. कारण एन आणि गुगलमध्ये 5 लाखाचा डिफरन्स आहे, आणि गुगल येसला नाही. इथं सगळ्यात महत्वाचं ही कंडिशन, येसला गुगल नाही, मग गुगलला एकच जागा उरली, इथं गुगल, GOOG गुगल. आणि मग ह्याची सॅलरी किती झाली? 2 लाखाचा, 5 लाखाचा डिफरन्स आहे म्हणलं, ह्याला 2 लाखांना. मग इथं 2 पण झालं, 3 पण झालं, 5 पण झालं नाही, 5 नाही झालं, 5 नाही झालं, 6 झालं, 6 झालं, सॉरी 6 झालं, ठीक आहे. 5 आहे आणखी, 6 झालं आणि 7 पण झालं. आता या 3 पैकी राहिलेत. ओके, हे पण झालं, जेची कंडिशन झाली. पुन्हा ओरॅकलची विप्रोपेक्षा दुप्पट सॅलरी. आता ओरॅकल आहे कुठं आणि विप्रो, विप्रोला जागा कुठं उरली बघा. विप्रोला परत 2-3 जागा आहेत, ते विप्रो आपण नंतर बसू, काही प्रॉब्लेम नाही. येसला ओरॅकल आणि मायक्रोसॉफ्ट येणार नाही, ही कंडिशन झाली. आणि जो काही केप जेमिनी आहे, ही झाली सॅलरी. एन मायनस गुगल इज 5 लाख, संपलं, ते विषय झाला. पुन्हा केप जेमिनी जो आहे त्याचं प्राईम नंबर सॅलरी आहे म्हणले, प्राईम नंबर सॅलरी. पीची सॅलरी डी पेक्षा जास्त आहे, पीची सॅलरी डी पेक्षा जास्त आहे. मग आता पी कुठं आहे? पी, आणि डी कुठं इथं आहे, म्हणजेच एक मिनिट, हे किती येतं? हा, हे 8 आहेत ऑलरेडी, सगळ्याला तेवढे एक एक येणार आहे. आता बघा, ओरॅकल डीला नाही, पण ओरॅकलची सॅलरी विप्रोपेक्षा दुप्पट आहे. ओके, आता बघा, दोनच डबल सॅलरी उरल्यात, एक तर 4 आणि 8. आता मग हे जे काही विप्रो आहे याला 4 लाख येणार, आणि ओरॅकलला काय येणार? मग 8 लाख. ओरॅकलला 8 लाख, ओरॅकल कुठं इथं आहे, ओरॅकल 8 लाख, 8 लाख. आणि जो काही विप्रो असेल त्याला सॅलरी ही 4 लाख येणार आहे. मग विप्रोला जागा कुठली उरली? एकच उरली, विप्रोला जागा एकच उरली. इथं विप्रो आणि इथं 4 लाख. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. 4 पण झालं, 8 पण झालं, आता उरलं 5 आणि 9. मग इथंच बघा, हे झाली ओरॅकलची सॅलरी विप्रोपेक्षा दुप्पट आहे. ओरॅकलला डी आवडत नाही, ते समजला विषय. आता पी ची सॅलरी ही डी पेक्षा जास्त आहे, मग डी ला काय येईल? पी ची सॅलरी 8 लाख आहे, मग ही डी पेक्षा जास्त आहे, मग डी ला काय येणार आहे? 5 लाख. समजलं तुम्हाला? समजलं? इथं 5 लाख झालं, उरलं 9 लाख. 9 लाख कुणाला येणार? मग के ला. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. पी ची सॅलरी डी पेक्षा जास्त आहे, हे पण झालं. सर्व कंडिशन झालेले आहेत. आणि जो काही केप आहे, केप हा याची सॅलरी प्राईम आहे, मग इथे येणार एन ला, आणि यांची सॅलरी ही 7 लाख आहे, ऑलरेडी ते प्राईम आहे. तर हे होतं आपलं पझल, मेन्स लेवल पझल. केप इथं आला, मग उरलेला जो कोणी आहे गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, केपजेमिनी, आयबीएम, विप्रो आणि एक्सेंचर जे येईल एक्सेंचर. ठीक आहे, हे होतं मेन्स लेवलचं पझल, जे काही कोडेड पझल म्हणतात त्याला. तर हे न्यू पॅटर्न मधलं एक पझल आपण घेतलेलं आहे. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण एक नेक्स्ट क्वेश्चन आणलेला आहे, जस्ट एक फॉर फन म्हणून. थोडे मेसेजेस आले की आपण बघा, हे डायरेक्शन सेन्स पण याच्यामध्ये आपण घेणार आहे. ओके,
याच्यामध्ये डायरेक्शन सेन्स मध्ये काय असणार आहे माहितीये का? खूप जण थोडेफार मेसेज आले की जे काही डबल डायरेक्शन सेन्स असतं, म्हणजे एक जण पण चाललंय आणि दुसरा जण पण त्याच्यासोबतच चालत आहे आणि दोघे एका ह्याला मीटिंगला भेटत आहेत. याच्यामध्ये काही जणांना कन्फ्युज होत होतं. मग ते काय कन्फ्युजन आहे की बाबा जो काही सेकंड किंवा फर्स्ट आहे त्याला सुरू कुठून करायचं किंवा सेकंड वाल्याला जॉईन कुठं करायचं, हे कन्फ्युजन होतं. तर या क्वेश्चन थ्रू आपण त्याला दूर करू. ओके, तर बघा, मनू आहे वॉक्स 11 मीटर टुवर्ड्स नॉर्थ म्हणले. डायरेक्ट सुरू करू आपण, वेळ नाही आपल्याकडे. ठीक आहे, इथं मनू आहे समजा, हा 11 मीटर नॉर्थला गेला, इकडे वर गेला 11 मीटर. ओके, अँड टर्न्स टू हिज राईट अँड वॉक 6 मीटर. आता बघा, याच्या 6 मीटरला गेला, इकडं राईटला वॉक केला, 6 मीटर चाललो. हे झाला विषय. देन टर्न्स टू हिज राईट अगेन म्हणले, म्हणजे इकडं राईट टर्न केलाय फक्त, चालला नाही अजून, टर्न केलाय. ही देन वॉक 20 मीटर टू रीच टी म्हणलंय, म्हणजे फक्त इकडे त्यानं फिरलं होतं राईटला आणि तिकडे जाताना त्यानं 20 मीटर चालले म्हणले. 20 मीटर काहीच प्रॉब्लेम नाही. 20 मीटर आला, इथं 11 मीटर आहे, हे 11, मग हे उरलेलं किती झालं? 9. हे 9 झालं, हे 9 मीटर झालं. ओके, आय होप हे समजलं असं. आणि इथं टी आहे म्हणले, टी ला भेटला त्यानं, काय प्रॉब्लेम नाही. फ्रॉम वेअर ही टर्न्स टू हिज राईट टर्न, म्हणजे टी पॉइंट वसून हा राईटला इकडे टर्न केला, इकडे टर्न केला, आता राईट टर्न, राईट अगेन अँड वॉक 17 मीटर, मग 17 मीटर इकडे वॉक केलं म्हणलं त्यानं, इकडे 17 मीटर गेलं. मग समजा इथं 6 झालं, हे झालं किती? हे 9 झालं, हे 6 झालं, हे मग उरलेलं काय? 11. राईट साईडला टर्न केलं. देन ही वॉक्स 12 मीटर आफ्टर टेकिंग हिज राईट. ओके, हा आता बघा, हे झालं 20 मीटरचं झालं. नेक्स्ट आपलं झालं फ्रॉम वेअर ही टर्न्स राईट अगेन वॉक 17 मीटर, म्हणजे हे टी पासून राईटला गेलं 17 मीटर झालं. ओके, देन ही वॉक्स 12 मीटर आफ्टर टेकिंग अ राईट टर्न, म्हणजे 12 मीटर चाललंय त्यानं जेव्हा इथून त्यानं राईट टर्न घेतले, म्हणजे 9 इथं झाले आणि हे 3, मग इथं 9 झाले, हे 9 झाले समजा, हे 9, मग उरले 3, मग उरले काय? 11 घेण्यापेक्षा इथं घेऊ आपण 8, इथं 3 आणि हे वर 8. आय होप हे समजलं असेल. पटकन घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. हे 12 मीटरचं पण झालं, 9 3 12 मीटर. ठीक आहे, फायनली ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक 8 मीटर टू रीच आर, म्हणजेच इथं राईटला गेलाय ना, फक्त 8 मीटर चाललाय, 8 मीटर, आणि इथं आर पर्यंत आलाय म्हणले, आर पर्यंत आलाय. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. मग इकडं पण आपण ह्याच्यावरून घेऊ 8 मीटर, 8 आणि हे 3 11. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. परत हे आपण इकडे घेऊन 3 आणि हे 9, म्हणजे डायरेक्शन नंतर जे काही क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही होणार. समजलं. एक कंडिशन झाली तुम्हाला, फायनली आर पर्यंत आलोय आपण. ओके, आता नेक्स्ट आहे दुसरा वाला जो आहे, हा युवा आहे. युवा स्टार्ट वॉकिंग 7 मीटर स्ट्रेट. आता स्ट्रेट कुठं जाणार? तिने फेस कुठं करते हेच माहित नाही आपल्याला. आता स्ट्रेट कुठं जाणार? इधर ईस्ट वाला इकडे पण जाऊ शकतो, खाली पण जाऊ शकतो, वर पण जाऊ शकतो. ते कसं आपण बघू आपण. यानं कुठं गेले, इथून वाचायचं फक्त याला आपण. युवा स्टार्ट वॉकिंग 7 मीटर स्ट्रेट अँड टेक्स अ लेफ्ट टर्न टू वॉक फॉर 13 मीटर अँड देन takes left turn again 10 meter to reach Y. From Y, he takes a right turn and walk 7 meter and then take a right turn again and walk 21 meter straight. Finally, he turns his right and walk 14 meter south to reach R. आता समजलं असेल तुम्हाला. शेवटच्या पॉइंटवरून बघा, शेवटच्या पॉइंटवरून तुम्हाला समजलं असेल जॉईंट कसं करायचं. इथे बघा दिलंय, फायनली ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक 14 मीटर साऊथ, म्हणजेच अशी डायरेक्शन आपल्याला पाहायचं आहे की तो साऊथला आलेला आहे 14 मीटर आणि आर ला पोहोचला आहे. आता बघा, आर इथं आहे, हे इथं आर आहे, आणि तो आता कोणत्या डायरेक्शन कडून राईट घेतल्यानंतर तो साऊथला येणार आहे. आता बघा, समजा जर त्याने इकडून येत आहे असं समजतो, तर इकडे हे काय खाली जर आला, तो साऊथला यायचे म्हणजे खालीच येणार. ही झाली लेफ्ट साईड त्याची, म्हणजे इकडून तर येणार नाही तो. मग त्याला जागा उरली इकडून एकच, इकडून आलेला आहे तो इकडल्या साईडनं. ओके, म्हणजेच, आणि त्याच्या जर राईटला फेस केलं, तिथून त्यानं चाललंय म्हणले 14 मीटर. मग इथले हे 8 मीटर, ये 8 मीटर इसके, हे 8 मीटर
और वरलं जे काही आहे हे 6 मीटर. म्हणजेच इथून हे राईट टर्नला वळले, म्हणजे ठीक आहे, इकडून आलाय हा, इकडून ह्याच्या राईट टर्नला साऊथला 14 मीटर आलंय आणि आर ला पोहोचलंय. ही कंडिशन झाली इथली. आता उलट जायचं मग, ठीक आहे, उलट जायचं. मग बघा नेक्स्ट आहे फ्रॉम पॉइंट वाय ही टेक्स अ राईट टर्न अँड वॉक 7 मीटर अँड देन टेक अ राईट टर्न अगेन अँड वॉक 21 मीटर स्ट्रेट. फायनली ही टर्न्स राईट टू हिज राईट अँड वॉक 14 मीटर रिच. आता ह्याला कसं बघा, ह्याला कसं घ्यायचं, ओके. फ्रॉम पॉइंट वाय ही टेक्स राईट टर्न अँड वॉक 7 मीटर वॉक केलंय अँड देन टेक राईट टर्न अँड अगेन वॉक 21 मीटर. फायनली ही टर्न्स हिज राईट. आता बघा इथून ह्यानं राईटला आलंय, ओके, इथून राईटला आलंय म्हणजे ह्यानं इकडून आलाय म्हणजे इकडून ह्यानं किती किलोमीटर, इथं बघा, देन ही टेक्स राईट टर्न अँड अगेन वॉक 21 मीटर, म्हणजेच इकडून हे 21 मीटर राईटला टर्न झाला, इकडून 21 मीटर चाललाय तो, ओके. पण 21 मीटर कुठून आलाय तो, राईट टर्न घेऊन आलाय. म्हणजेच आता बघा ह्याला जर इकडे जायचं असेल आणि हा राईट टर्न घेऊन आलाय, म्हणजेच हा कुठून आला असेल, हा खालून गेला असेल वर. आता इकडून खालून वर गेला, एकच कंडिशन आहे इकडे राईटला जाण्यासाठी, हा नॉर्थला जात असेल म्हणून इकडे जाऊ शकतो ते राईटला, बरोबर. मग 21 मीटर गेला तो नॉर्थला, इकडं ईस्टला, ठीक आहे. उलट जायचं, जे सेकंड कंडिशन आहे त्याला उलट बसवत जायचं, आपल्याला समजून जाते, ओके. फायनल तो रिच कुठं होतो तो बघायचा. मग बघा आता फ्रॉम वाय ही टेक्स अ राईट टर्न अँड वॉक 7 मीटर अँड देन टेक राईट टर्न अँड अगेन वॉक 21 मीटर, म्हणजे हे राईट टर्न घेऊन हे ना 21 मीटर चाललंय. पण हे जे काही आहे हे 7 मीटरचा वॉक आहे, हे जे काही वर जायला 7 मीटर आहे. आणि तो जो वॉक आहे तो कुठून आलाय, फ्रॉम वाय ही टेक्स राईट टर्न. मग आता ह्याला जर इकडे राईट टर्न घ्यायचा असेल, मग ह्यानं आला असेल कुठून, इकडून, ऑब्व्हियसली इकडून आला असेल, ठीक आहे. मग समजा हे जर इकडून आला असेल, ओके, वाय पासून आलं, फ्रॉम वाय, इथं वाय असेल, फ्रॉम वाय ही टेक्स राईट टर्न, म्हणजे ह्या वाय पासून हे राईट टर्न घेतलं आणि 7 मीटर चाललं अँड देन टेक्स राईट टर्न अगेन अँड वॉक 21 मीटर. हे बघा वॉक 21 मीटर राईट टर्न घेऊन. आय होप हे समजलं असेल. आता इकडे चाललाय तो ईस्टला. हे फ्रॉम वाय झालं. बघा कसं सॉल्व्ह करायचं, सोपं असतंय आपल्याला, फक्त तिथं हे होते. नेक्स्ट आहे, आता बघा ही लाईन आहे, अँड देन ही टेक्स अ लेफ्ट टर्न अगेन टू वॉक 10 मीटर टू रीच वाय म्हणले, ओके. आता वाय कडे पोहोचण्यासाठी तो लेफ्ट टर्न घेतले आणि त्यानं काय केले म्हणले, वायला पोहोचले म्हणले. आता लेफ्ट टर्न वायला घेण्यासाठी आणि 10 मीटर चाललंय त्यानं, म्हणजेच हा कुठून यायला पाहिजे, खालून यायला पाहिजे कुठून तरी, इथून. मग इथून समजा इथून आला आणि हा ह्याने इकडून 10 मीटर चालला, म्हणजे नॉर्थला वर चालला जात असेल तो आणि तिथून लेफ्ट साईडला घेतला, इकडं लेफ्ट साईडला, ओके. एकच कंडिशन आहे, ती किती आहे, 10 मीटरची. समजा ही 10 मीटर आहे, म्हणजे इकडे 10 मीटर आहे, ती टोटल 21 मीटर समजा. हे का तुम्हाला हे जर बसवायचं असेल डायरेक्ट तर बघा हे टोटल 21 मीटर आहे इकडं. मग इथून हे ना लेफ्ट टर्न घेऊन 10 मीटर चाललंय म्हणलं, इकडं लेफ्ट टर्न घेऊन 10 मीटर चाललंय, मग हे 10 मीटर समजा, हे 10 मीटर, हे 10 गेले, उरले इकडं 11, ओके. 11 मधले पण हे गेले 8, म्हणजे इथं वरनं 8 आहे, ओके, सॉरी, हे 8 मीटर आणि हे इकडे 21 मीटर, हे 8 गेले. मग हे जे काही मधला डिफरन्स आहे हा 3 मीटरचा असेल, कारण टोटल 21 मीटर आहे. आता हे ना हे लेफ्ट घेऊन हा जो काही आहे लेफ्ट घेऊन 10 मीटर चाललाय म्हणले, हे 10 मीटर चाललंय म्हणले, इथं दिलंय. देन ही टेक्स लेफ्ट टर्न अँड अगेन वॉक 10 मीटर टू रीच वाय, म्हणजे वायला जाण्यासाठी त्याला लेफ्ट टर्न घ्यावं लागेल आणि 10 मीटर चालावं लागेल. ही कंडिशन तुम्हाला समजलं असेल, म्हणजे तो खालून आलेला आहे, ओके. मग आता खालून कुठपर्यंत आलाय तो, शेवटची कंडिशन 2 आहे, ओके. आता बघा हे जे काही लेफ्ट आहे तो कुठून आलाय ते बघायचं आपल्याला. मग आहे इथं आहे, टेक्स अ लेफ्ट टर्न अँड टू वॉक 13 मीटर अँड देन टेक लेफ्ट टर्न अँड वॉक 10 मीटर, म्हणजे हे 10 मीटर चालण्याच्या आधी तो 13 मीटर चालून आलाय. पण कुठून आलाय, आता हे 13 मीटर आहे, आता हे 13 मीटर आहे टोटल. मग हे 13 मीटर, इथं 8 आहे आणि हे इथं 13 मीटर, म्हणजे हे इथं 8 आहे आणि हे उरलेले 3 मीटर इथं आहे, 3 मीटर. आता ही 13 मीटर, 8 आणि 3 11,
सॉरी 13 मीटर आहे. 8 आणि 5 13 पाहिजे, 5 पाहिजे, अजून खाली 2, इथं 2 घेतलं, मग इथं 9 काढू आपण, इथं पण 2 घेऊ आपण. ठीक आहे, इथं 2 घेतलं आणि इथं 7 घेतलं, मग उरलेली 9 मीटरचं टोटल आहे ते. ओके, आता बघा 8 आणि 3 11 आणि 2 13 मीटर. 13 मीटर चलून आलंय म्हणलं त्यानं. कुठून आलंय? लेफ्ट टर्न घेतल्यानंतर 13 मीटर चाललंय. आता टेक्स अ लेफ्ट टर्न अँड टू वॉक 13 मीटर म्हणले. मग हे जे काही 13 मीटर चाललेलं आहे हे एक लेफ्ट टर्न घेऊन चाललेलं आहे म्हणले. मग लेफ्ट टर्न घेण्यासाठी त्याला इकडून यावं लागेल, इकडून. तर म्हणतो मला इकडून आला असेल तर तो 13 लेफ्ट टर्नला जाऊ शकतो. आता इकडून जर समजा आला, हा इकडून आलाय आणि इकडं हा लेफ्ट टर्न घेणार आहे, मगच 13 मीटर चालणार आहे. ओके, मग हा इकडून आला असेल, मग हे जे काही आहे शेवटचं, यू आर स्टार्ट वॉकिंग 7 मीटर स्ट्रेट, म्हणजे हे 7 मीटर इथे येणार, हे 7 मीटर स्ट्रेट येणार आणि इथं यू असणार, यू आर वॉक 7 मीटर. आता बघा तुमचं हे जे काही आहे डायरेक्शन सेन्स हे बसलेलं आहे. आता बघा कसं बसतंय हे. यू आर स्टार्ट वॉकिंग 7 मीटर स्ट्रेट 7 मीटर अँड टेक्स लेफ्ट टर्न टू वॉक 13 मीटर. आता इथून इकडे चाललाय, म्हणजेच हे खाली राईट असेल, ही वर लेफ्ट असेल, इकडून 13 मीटर चालला. ठीक आहे, अँड देन टेक्स लेफ्ट टर्न अगेन अँड वॉक फॉर 10 मीटर्स म्हणले. आता बघा इथून लेफ्ट घेतलंय, इथून लेफ्ट घेतलंय, इथून 10 मीटर लेफ्ट घेतलंय. मग ठीक आहे, तुम्हाला बसलं का नाही पदल ते दाखवते फक्त. आणि वाय ला पोहोचलाय, इथं वाय आहे. मग बघा फ्रॉम पॉइंट वाय ही टेक्स राईट टर्न. आता इथून राईट टर्न घेतले, वाय पासून राईट टर्न घेतले अँड वॉक फॉर 7 मीटर. मग 7 मीटरला गेले, इथं वर गेले. देन आहे, देन टेक्स राईट टर्न अँड वॉक फॉर 21 मीटर. मग इकडे आहे, देन वॉक 21 मीटर. फायनली ही टेक्स टू हिज राईट अँड वॉक फॉर 14 मीटर. आता इकडून ह्याने इकडे येऊ लागलाय, म्हणजे ह्याच्यासाठी हे राईट झालं, खाल्लं, वर लेफ्ट झालं, कारण हा असा फेस करणार आहे. आणि खाली हा 14 मीटर चालला आणि आर ला पोहोचला, इथं आहे आर. ठीक आहे, हे होतं डायरेक्शन सेन्स. याच्यामध्ये कन्सेप्ट काय तर जी काही पहिली किंवा दुसरी तुम्ही काही पण जर घेतला, आता समजा पहिलं जर बसवलं तुम्ही, पहिलं बसवायचं फुल ह्याच्यामध्ये, आणि जो काही सेकंड वाली कंडिशन आहे त्याला फायनल कुठं कंडिशन आहे त्याच्यापासून उलट सॉल्व्ह करत जायचं, म्हणजे ते लवकर होतं. तुम्ही याला असं पण करू शकला असता, कारण इथं डायरेक्ट दिलं ना स्ट्रेट. आता हे स्ट्रेट कुठे घेणार तुम्ही? स्ट्रेट इकडे घेणार का, इकडे घेणार का, इकडे घेणार का, कुठे घेणार? म्हणून आपण उलट गेलो त्याला. तर हे होतं मेन्स लेवलचं पझल, पहिल्यांदा कोडेड मेन्स लेवलचं पझल, आणि हे डायरेक्शन सेन्स मेन्स लेवलची. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.